जय जय रघुवीर समर्थ. सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परे ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार तया सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक समर्थ रामदास स्वामी रचित क्रमांक 53 आपण आज पाहणार आहोत. काय म्हटलंय? सदा आर्यवी प्रियदो सर्वलोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी. न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा, जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा यामध्ये भक्तांची जी लक्षणे आहेत ती समर्थांनी आपल्याला सांगितलेली आहे. पहिलं लक्षण काय आहे? सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी. आर्जव प्रिय जो सर्व लोकी, म्हणजे त्याच्या संपर्कामध्ये असणाऱ्या किंवा तो ज्यांच्या संपर्कामध्ये येतो असा तो मानव प्राणी, असा तो भक्त सर्वांना आवडता आहे. कारण प्रत्येकाला असं वाटतं त्याच्याशी संभाषण करताना किंवा त्याचं बोलणं ऐकताना हा केवळ माझा मित्र म्हणूनच माझ्याशी बोलतो आहे, माझा सुहृद म्हणून माझ्याशी बोलतो आहे. त्याचं बोलणं जे आहे ना ते आर्जव केल्यासारखं आहे. त्यामध्ये हट्ट नाही आहे, त्यामध्ये अहंकार नाही आहे, त्यामध्ये मद नाही आहे, मत्सर नाही आहे, क्रोध नाही आहे, कुठल्याही प्रकारच्या वासना नाही आहेत, कुठल्याही प्रकारची इच्छाही नाही आहे, आणि काहीतरी मी याच्याशी बोलल्यानंतर मला मिळावं ही अपेक्षासुद्धा नाही आहे. आणि म्हणून तो आर्जवी आहे आणि म्हणून तो सर्व जगामध्ये सर्वांना प्रिय आहे. सदा सर्वदा सत्यवादी विवेकी असा तो भक्त नेहमी सत्य जे आहे त्याचंच पाठपुरावा करत असतो. नेहमी सत्याने वागतो. सत्यवादी म्हणजे सत्याचा साठी लढणारा, स्वतः लढणारा. म्हणून जे सत्य आहे, जे शाश्वत आहे, जे कधीही नाशिवंत होत नाही. आम्ही बोललेला तोंडातून काढलेला शब्द हा नाशिवंतामध्ये आला, परंतु त्याच्यासाठी काढलेले स्तुती गायन हे नाशिवंतामध्ये येते. कारण ते आपला परिणाम समोरच्या मनावरती सोडतात. सत्यवादी विवेकी. विवेक म्हणजे आपण बघितलं, विवेक म्हणजे अनेक अर्थ आहेत. त्यापैकी विचारपूर्वक वेळेवर केलेले कर्म, विचारपूर्वक वेळेवर केलेली क्रिया. या ठिकाणी समर्थात अभिप्रेत काय आहे? तो अत्यंत विवेकी आहे आणि त्याने आपला विवेक फक्त सत्याचं प्रतिपादन करण्यासाठी वापरलेला आहे. आणि सत्य कुठलं तरी जे शाश्वत आहे, जे नाशिवंत नाही, जे शाश्वत आहे त्याला शाश्वत असं वाटतं. ते सदैव आहेच आहे. तुमच्या आहे म्हणण्याने त्याच्या आहेपणावर काही फरक पडत नाही, तुमच्या नाही म्हणण्याने त्याच्या आहेपणावर काही फरक पडत नाही. जसं उदाहरण, समुद्राच्या पाण्यातून बादलीभर पाणी काढून घेतलं तर समुद्राच्या अथांगपणावरती काही फरक पडतो का? नाही. सूर्याला आम्ही दिव्याने ओवाळतो, त्याच्या तेजामध्ये काही फरक पडतो का? नाही. त्याचं तेज जसं आहे तसंच आहे. तो सगळ्यांना तेज देतो, सगळ्यांना प्रकाश देतो. तसं तो भक्त सत्यवादी असल्यामुळे तो फक्त सत्याचं प्रतिपादन करतो. हे नीट लक्षात ठेवायचं. न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा असा तो भक्त त्रिवाचा, तीन वाचा म्हणजे मोठ्या परा, पश्यंती आणि मध्यमा याच्यामध्ये नेहमी सत्याचंच प्रतिपादन करतो आणि खरी वाणीने फक्त त्या सत्याचाच पाठपुरावा करतो, त्या सत्याचाच गुणगान करतो. असा तो भक्त
सर्व जगामध्ये जो सर्वोत्तम आहे त्याचा दास म्हणून ओळखला जातो आणि असा दास भगवंताला अतिशय प्रिय असतो आणि म्हणून म्हटलं आहे की जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर सम